नमस्कार. आज आपण म्युच्युअल फंड्सबद्दल माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला शेअर मार्केटिंगमध्ये शेअर्स म्हणजे कुठल्याही कंपनीचा ॲनालिसिस करणं, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही सोपी पद्धत म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे सर्व मॅनेज कोण करतं? त्याचे काही चार्जेस असतात का? त्याचे टाइप्स किती असतात? SIP म्हणजे काय? लमसम म्हणजे काय? हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. कोणताही म्युच्युअल फंड एक असेट मॅनेजमेंट कंपनी चालवत असते, जिला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये AMC असं म्हणतो. तर ही कंपनी काय करते, वेगवेगळे फंड्स मार्केटमध्ये लॉन्च करत असते आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करते न्यूजपेपर किंवा TV वर किंवा नेटवर असे, आणि मग आपल्यासारखे लोक यामध्ये इन्व्हेस्ट करतात. समजा आपण ₹5000 एखाद्या XYZ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले, त्या बदल्यात आपल्याला काही युनिट्स ॲलोकेट केले जातात आणि त्या युनिटची एक व्हॅल्यू असते, ज्याला NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू असं म्हणतात. जेव्हा आपल्यासारखी लोक एखाद्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात, तेव्हा त्या फंडला AUM असे म्हणतात, म्हणजेच असेट अंडर मॅनेजमेंट. आता ही असेट मॅनेजमेंट कंपनी प्रत्येक म्युच्युअल फंडसाठी एक फंड मॅनेजर नेमते, ज्या मॅनेजरच्या अंडर एक एक्सपर्ट लोकांची टीम काम करत असते. तर ही टीम काय करते, तर ही रिसर्च करते की आपल्याकडे जो फंड कलेक्ट झालेला आहे तो कुठे गुंतवायचा, ज्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील आणि लॉस होणार नाही. तर या टीममुळे काय होतं, आपल्याला आपण एकदा पैसे गुंतवले की त्याकडे फारसं लक्ष द्यावं लागत नाही. हे फंड मॅनेजर आणि जी रिसर्च टीम असते ते हे सर्व मॅनेज करतात, पण त्या बदल्यात 1 ते 2% फी घेतात, ज्याला आपण एक्सपेन्स रेशो म्हणतो. जेवढा एक्सपेन्स रेशो कमी तेवढं चांगलं. म्युच्युअल फंडमध्ये जो आपल्याला युनिट्स मिळतात, त्याची किंमत जर मार्केट अप गेलं तर वाढतात, आणि काही काळानंतर जर मार्केट कधी खाली आलं तर त्या युनिट्सची किंमत कमी होत असते. म्हणूनच असं म्हटलं जातं की जेवढं आपण जास्त वेळ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड राहू तेवढं चांगलं, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस असतात. तर एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी 5 ते 7 वर्ष इन्व्हेस्टेड असलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल. जर याहीपेक्षा तुम्ही जास्त काळ राहिलात तर आणखीन जास्त नफा होतो. म्युच्युअल फंडचा प्रॉफिट हा कंपाऊंड इंटरेस्टने वाढत असतो. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. तर कंपाऊंड इंटरेस्टमुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो. तर आता आपण म्युच्युअल फंडचे 2 टाईप आहेत ते पाहणार आहोत. पहिलं आहे एक SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना. ह्यामध्ये आपल्याला महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी लागते. तुम्ही ह्याची डेट ठरवून ठेवू शकता. 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात जरी तुम्हाला पेमेंट करायचं असेल तरी तुम्ही ते करू शकता. यामध्ये तुम्ही ₹100 सुरुवात करू शकता. SIP बद्दल आपण थोडी माहिती पुढे पाहणारच आहोत. तर सेकंड आहे लमसम. लमसम म्हणजे एकत्र पैसे भरणे. जसं आपण SIP मध्ये दर महिन्याला पैसे भरत असतो, तसंच लमसममध्ये एकत्र पैसे भरावे लागतात. जे सपोज आपल्याला वाटलं कधी मार्केट खाली जातंय तर तुम्ही तेव्हा भरू शकता. आता आपण इथे फंड टाइप्स बघणार आहोत. तर इथे असतात इक्विटी म्युच्युअल फंड, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम ELSS म्हणतात, इंडेक्स फंड, डेब्ट फंड आणि हायब्रिड फंड. तर असे म्युच्युअल फंडचे टाइप्स आहेत. तर यामध्ये इंडेक्स फंड हा सगळ्यात चांगला आहे. UTI इंडेक्स फंड निफ्टी 50 तुम्ही तुमचा ॲनालिसिस करू शकता, पण मी तो रिकमेंड करते. तर आता आपण SIP वर अजून माहिती घेणार आहोत. SIP चा जो कंपाऊंड इंटरेस्ट आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे आता आपण एका गोष्टीमधून समजून घेणार आहोत. यामुळे आपल्या पैशाची ग्रोथ कशी होते हे तुम्हाला समजून घेता येईल. तर काय असतं, एक राजा असतो ज्याला त्याच्या पैशांवर थोडासा माज असतो. तर त्याच्याकडे एक भिकारी भीक मागण्यासाठी येतो.
तर राजा घमंडमध्ये बोलतो की तुला जेवढे पण हवे असतील पैसे तेवढे मी देण्यासाठी तयार आहे. तर तो भिकारी म्हणतो की बुद्धिबळावर जेवढे बॉक्स असतात, जसं की आपल्याला माहिती की 64 बॉक्स असतात, तर पहिल्या बॉक्सवर एक दाणा, दुसऱ्या बॉक्सवर त्याचा डबल, दोन दाणे, तिसऱ्या बॉक्सवर त्याच्या दुप्पट, म्हणजे बेदुने 4, 4 दुने 8, अशा प्रकारे तू मला दान दे. तर राजाला वाटतं हे तर सोपं आहे, फक्त 64च बॉक्सेस आहेत, आपण हे आरामात देऊ शकतो. पण जेव्हा तो त्याच्या सैन्याला आज्ञा देतो की तुम्ही जाऊन तसे तांदूळ घेऊन या, तेव्हा सैन्य ॲनालिसिस करतं की हे कसं आपल्याला करता येईल. तर ते काय होतं, ते काउंट करत करत देत जातात. पहिल्या बॉक्समध्ये एक दाणा, दुसऱ्या बॉक्समध्ये दोन दाणे, तिसऱ्या बॉक्समध्ये 4, असं 10 बॉक्सपर्यंत ते जेव्हा जातात, तेव्हा किती होतात? 512. 20व्या बॉक्सपर्यंत जाईपर्यंत काउंटिंग पोचते 5,00,000च्या वर, आणि 32व्या बॉक्सवर जाईपर्यंत होतात टोटल 214 करोड. तर हे सर्व पाहून राजाला टेन्शन येतं आणि 64व्या बॉक्सपर्यंत पोहोचेपर्यंत राजाला त्याचं सर्व साम्राज्य विकावं लागतं. एवढे तांदळाचे दाणे त्या भिकाऱ्याला त्याला द्यावे लागतात. तर ही जी गोष्ट होती ती कंपाऊंड इंटरेस्टची गोष्ट होती, की पहिल्या बॉक्समध्ये एक, त्याच्या दुसऱ्या बॉक्समध्ये त्याच्या डबल, तिसऱ्या बॉक्समध्ये त्याच्या डबल, आणि असं करत करत त्या राजाला खूप सारे तांदूळ भिकाऱ्याला द्यावे लागतात. तर अशाच सेम पॅटर्नमध्ये जर तुम्ही देखील SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेलात तर तुमचे देखील पैसे असेच वाढत जातील. तर या स्टोरीमध्ये जसं आपण कंपाऊंड इंटरेस्टचा कन्सेप्ट पाहिला, तसा सेम कन्सेप्ट SIP मध्ये देखील यूज केला जातो. त्यामुळे असेच तुम्ही दरमहा असेच गुंतवणूक करून करून तुम्ही तुमचे देखील पैसे असेच वाढवू शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळालं असेल. तर आजचा होमवर्क हाच आहे की मी जे सांगितलं, UTI इंडेक्स निफ्टी 50चा फंड आहे, डायरेक्ट ग्रोथ. या इंडेक्स फंडबद्दल माहिती काढा, तसेच इतरही इंडेक्स फंडबद्दल माहिती काढा, इतरही जे म्युच्युअल फंड्स आहेत त्याबद्दल माहिती काढा, आणि या सर्वांचं कंपॅरिझन करा. तुम्हाला पाहता येईल की ह्याचा एक्सपेन्स रेशो देखील खूप कमी आहे, त्यामुळे ह्याचे रिटर्न्स देखील जास्तीत जास्त असतात. शिवाय इंडिया ही डेव्हलपमेंट कंट्री असल्यामुळे तुम्हाला इंडेक्स फंडमध्ये जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतात. थँक्यू.